आयोजन केले। अनेक सगळे पाहुणे मंडळी, अतिथी, सगळे सोयरे, आप्तेष्ट सर्वांना आमंत्रित करून एक चांगला हा श्राद्धाचा सोहळा आदरणीय श्रीमंत सावळाराम पाटील मामांनी केलेला आहे। आणि निश्चितच या वर्षश्राद्धाद्वारे आजीला भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल, सद्गती मिळेल, उत्तम लोकांची प्राप्ती मिळेल, अशा प्रकारचे आपण श्रद्धा बाळगूया। बघा, श्राद्ध या शब्दाचाच अर्थ असा आहे, श्रद्धेने दियते इति श्राद्ध। आपल्या गेलेल्या आई वडिलांना श्रद्धेने तुम्ही जे देता ते त्यांना प्राप्त होते। हेतू श्रद्धा पाहिजे, श्रद्धेने जे तुम्ही अर्पण करा ते त्यांना प्राप्त होते। आणि पितृलोकात असलेल्या आपल्या पूर्वजांना त्याद्वारे सद्गती मिळते, उत्तम लोकांची प्राप्ती होते, भगवंताची कृपा त्यांच्यावर होते। आपण जे अन्नदान करतो ते अन्नदान त्यांना तिथे पितृलोकात प्राप्त होते। हा श्राद्धाचा महिमा असल्यामुळे श्राद्धामध्ये अन्नदानाचं महत्व फार मोठं सांगितलंय। काय झालं, कर्ण आहे ना, पांडवांचा मोठा बंधू कर्ण स्वर्गाला गेला आणि त्याला भूक लागली। स्वर्गामध्ये त्याच्या ताटामध्ये हिरे जवाहिरात सोनं नाणं आणून ठेवलं। कर्ण ओरडला, तो म्हणतो मला भूक लागली, मला जेवण द्या, हे हिरे सोनं नाणं, हिरे जवाहिरात सोनं नाणं नकोय मला। स्वर्गात त्याला विचारलं, तू कधी अन्नदान केलंय का? कर्ण म्हणाल, नाही, मी सोनं नाणं हिरे जवाहिरात हे दान केलंय। अरे म्हटले, पृथ्वीवर तू जे दान केले तेच तुला इथे मिळेल ना। दान हा वायफाय खर्च नाही, दान ही इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे। इथे जे द्याल तेच पुढे प्राप्त होईल। कर्णाला अन्नासाठी वंचित राहावं लागलं, अन्न भेटलं नाही त्याला। हिरे सोनं हिरे जवाहिरात भेटलं, अन्न नाही भेटलं। पृथ्वीवर आपण आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आजी आजोबांसाठी, आपल्या घरातील गेलेल्या माणसांसाठी जे अन्नदान करतो ते अन्नदानाचं मोठं पुण्य पुढे आपल्याला किंवा आपल्या पूर्वजांना तिथे प्राप्त होते। आपले पूर्वज, आपले पितर, आपले माता पिता, गेलेले सर्व पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपला संसार आणि परमार्थ सफल होतो। हा श्राद्धाचा एक निर्मल उद्देश आहे। बरं, श्राद्धाच्या निमित्ताने या सर्व सृष्टीला आपण संतुष्ट करतो। कसं काय? श्राद्धाच्या निमित्ताने पूर्वजांना संतुष्ट करतो, गाईला घास करतो म्हणजे पशुला संतुष्ट करतो, माशांना घास करतो, माशांना संतुष्ट करतो, कुत्रा आदी पशुला संतुष्ट करतो। म्हणजे श्राद्धाच्या निमित्ताने या जीवसृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत त्या सर्वांना अन्नदान करून सर्वांना संतुष्ट करत आपण देवाकडे जातो। हा भारतीय संस्कृतीतला एक निर्मळ पवित्र उद्देश आहे की देवाकडे जाताना सर्व जीव मात्रांना संतुष्ट करत देवाकडे जावं, सर्वांचे आशीर्वाद घेऊन देवाकडे जावं। हा ऋषी मुनींचा, साधू संतांचा, भारतीय संस्कृतीचा दिव्य संदेश आपण पालन करतो। हा या श्राद्धाचा मूलभूत